subscribe now and press the bell icon. Never miss an update. संस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 29/9/2024 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता महादेव मंदिर या ठिकाणी बोलविण्यात आले आहे। सदर सभेस आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत। महादेव कॅसेटच सतीश कुमार चौगुले यांनी अध्यक्षपद स्वीकारावं असं मी त्याच माझा अनुमोदन आहे। काय सभेचे अध्यक्ष स्वीकारतो आणि त्यांच्या आत्म्यास 2 मिनिटे उभे राहून आपण श्रद्धांजली वाहिली। हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित मोजेवडगाव या संस्थेच्या 17 ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सभासद उत्पादक संस्थेची हितचिंतक व संस्थेवर प्रेम करणारी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे या ठिकाणी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो। संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये आज जी संस्थेची तुम्हाला जी इमारत दिसते किंवा जी काही संस्थेची प्रगती दिसते त्याच्यामध्ये आपणा सर्वांचं नावाने इतकं सहकार्य आहे सगळ्यांचं। इथून पुढे सुद्धा असंच तुम्ही संस्थेवर प्रेम करावं त्यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी या 17व्या वार्षिक सभेचं कामकाज चालू करण्यासाठी पुढे जातो। गेल्या आर्थिक अहवाल म्हणजे जे गेल्या अहवाल चालू जे वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण म्हशीचं टोटल दूध संकलन 1,04,079 लिटर व गाय दूध संकलन 4,51,865 लिटर टोटल 5,55,000 दूध आपण गेल्या आर्थिक अहवाल सालामध्ये संस्थेने संकलित केलेला आहे। जर त्याची सरासरी बघितली तर दैनिक सरासरी साधारणतः 1,523 लिटरची आपली दैनिक जाते आणि ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे। आणि या सगळ्याच्या जोरावरच गेली 2 वर्षे आपण गोकुळ दूध संघाच्या हातकणंगले तालुक्यामध्ये आपल्या संस्थेचा प्रथम क्रमांक येतोय। याशिवाय संस्थेच्या माध्यमातून आपण गाय व म्हैस किसान विमा टोटल रक्कम 2,33,700 रुपये आपण त्या प्रीमियम पोटी भरतो। त्याच्यामध्ये संघाचा हिस्सा 46,720 रुपये व आपण संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 96,000 रुपये आपण त्या विम्याच्या पोटी भरत असतोय। आणि त्या विम्याच्या माध्यमातून जवळपास गेल्या आर्थिक वर्षामध्ये 9 जनावरे दगावले असून त्या सर्व शेतकऱ्यांना जवळजवळ 3,60,000 रुपयेचा आपण त्यांना लाभ या विम्याच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे। याशिवाय सभासद विमा म्हणून आपण जो 65,000 रुपये भरतो त्याच्यामध्ये संस्थेचा हिस्सा जवळजवळ 32,500 रुपये आपण संस्थेच्या संकलनातून आपण संस्थेच्या नफ्यातून आपण वर्ग केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 लाभार्थी आपल्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये झाकीर हजारी व सचिन सूर्यवंशी या दोघांना आपण जवळजवळ अनुक्रमे 34,000 व 33,000 असं 67,000 रुपयाचा लाभ आपण मिळवून दिलेला आहे। वासरू संगोपन अनुदानामध्ये जवळजवळ म्हशीची जे वासरू संगोपन आहे त्याच्यामध्ये 9 त्यांचं 10,000 प्रमाण आणि गायीचं जे वासरू संगोपन आहे त्याच्यामध्ये 15 गायींचं 3500 रुपये प्रमाण जवळपास 1,42,500 रुपये इतकं अनुदान आपण संघाच्या माध्यमातून उत्पादकांना मिळवून देण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले आणि ते लोकांना मिळालेला आहे। हे जी काही संस्थेची वाटचाल आहे त्याच्यामध्ये आपल्या संस्थेचे सभासद सर्व हितचिंतक दूध उत्पादक संस्थेवर प्रेम करणारी असंख्य मंडळी आहेत या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। की गेल्या वेळची जनरल सभेत आपण सांगितलं होतं की संस्थेने जागा घेतलेली आहे आणि एक अशी अद्ययावत अशी इमारत आपण संस्थेच्या माध्यमातून उभा करणार आहे। मला खरोखर समाधान वाटते की त्याची आपण वचनपूर्ती केलेली आहे आणि गेले 4 महिने आपण वास्तू स्थलांतर केलेलं आहे। जवळपास आपण 30 लाख रुपयाची इमारत आपण जागा विकत घेऊन त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून उभा केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अष्टविनायक पतसंस्थेने जवळपास 18 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे। आपण ते कर्ज रूपात घेतलेलं आहे ते फेडून जाईल पण संस्थेची जी इमारत उभारली सगळ्यांना एक त्याच्याबद्दल अभिमान वाटावा अशी संस्था आपण त्या ठिकाणी उभा केलेली आहे। तसंच गेली 2 वर्ष संघाच्या जो काही तालुका स्तरावर आपला प्रत्येक क्रमांक येतोय त्यामध्ये सुद्धा आपलं योगदान वाखाणण्याजोगं आहे ते नाकारता येणार नाही। याशिवाय सभासदांचं हित संस्थेचा आमचा मेन उद्देश असा आहे
ही सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून जेवढं जास्तीत जास्त दूध उत्पादकांना सभासदांना देता येते त्यासाठी संचालक मंडळ आणि आमचे कर्मचारी वगैरे नेहमीच प्रयत्नशील असतोय। त्यासाठी मी आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांचं काम सुद्धा उल्लेखनीय आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। अशा प्रमाणे इथून पुढे सुद्धा या संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये किंवा सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित करतो। या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तालुका स्तरावर जो आपला नंबर येतोय तो जिल्हा स्तरावर यावा यासाठी आम्ही तर प्रयत्न करणारच आहे, पण तुमचं सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे आणि ते सगळ्यांच्या सहकार्यानं त्याची पूर्तता व्हावी अशी मी ग्रामदैवत हनुमानाची चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या जनरल सभेच्या निमित्तानं मी माझं चेअरमन म्हणून स्वागत प्रस्तावित थांबवतो। जय हिंद, जय सरकार। 2023-2024 या अहवाल सालामध्ये 1,04,079 लिटर 140 मिली दूध संकलन केलेले असून किरकोळ दूध विक्री 41,352 लिटर 700 मिली केले आहे, लिटर 800 मिली व वाज दूध 37 लिटर असे 64,432 लिटर 500 मिली दुधाचा पुरवठा केला आहे। तसेच गाईचे दूध 4,51,865 लिटर 860 मिली दूध खरेदी केले असून किरकोळ दूध विक्री 4,552 लिटर 400 मिली केले आहे। तसेच गोकुळ दूध संघास 4,51,933 लिटर 600 मिली हे चांगले व 4,949 लिटर दुय्यम प्रतीचे, तसेच वासाचे 751 लिटर असे 4,57,633 लिटर 600 मिली दूध पुरवठा केला आहे। एकूण संकलित केलेले म्हैस व गाय दूध 5,55,945 लिटर वार्षिक, एकूण सरासरी 1,523 लिटर 136 मिली इतके आहे। तसेच गोकुळा दूध पुरवठा करण्यामध्ये हातकणंगले तालुक्यातून आपल्या संस्थेचा सलग 2 वर्ष प्रथम क्रमांक येत आहे। सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेचा दुसरा क्रमांक आलेला होता। याचे सर्व श्रेय तुम्हा सर्व दूध उत्पादकांच्या योगदानामुळे आपल्या संस्थेने व संस्थेचे व गावाचे नाव गोकुळ दूध संघामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते। संस्थेचा दृष्टिकोन भविष्यामध्ये संस्थेने दररोज 25 लिटर दूध उत्पादन करायचे व वार्षिक सरासरी 2,000 लिटर पर्यंतची गाठणे हा आहे। तसेच तालुक्यामध्ये नंबर 1 घ्यायचा हा उद्देश होता, तो पूर्ण झाला असून आता जिल्ह्यामध्ये नंबर 1, 2, 3 मध्ये घ्यायचा हा मानस संस्था बाळगून आहे। संस्थेचे ध्येय, संस्था आजपर्यंत भाड्याच्या इमारतीमध्ये आपला व्यवसाय करीत होती। बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन संस्थेने गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपल्या सभासदांची मंजुरी घेऊन संस्थेची इमारत होण्याचे आपल्या सर्वांचे ध्येय होते, ते चालू वर्षी पूर्ण होऊन तालुक्यामध्ये व गावामध्ये उठून दिसणारी देखणी इमारत संस्थेने पूर्ण करून आपले ध्येय साध्य केले आहे। याचे सर्व श्रेय संस्थेचे हितचिंतक व संचालक मंडळाचे आहे। दुधाची गुणवत्ता, आपल्या संस्थेमध्ये म्हैस दुधाबरोबर जास्तीत जास्त गाय दूध संकलन केले जाते। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये म्हैस आणि गाय दूध 3,905 लिटर अधिक 4,949 असे 8,854 लिटर दूध कमी प्रत आलेले आहे। तसेच म्हैशीचे 37 लिटर व गाईचे 751 लिटर असे एकूण 788 लिटर दूध वासावर गेले आहे। तेव्हा हे टाळायचे असेल तर आपण जनावर वेळाल्यानंतर सर्वसाधारण 10व्या दिवशी संस्थेला दुधाचा पुरवठा करावा। कोवळे दूध घातले तर तो कॅन वासावर जातो व संस्थेचे नुकसान होऊन त्या कॅनला प्रति लिटर 4 रुपये असा दर दिला जातो। त्यामुळे आपण कोवळे, शिळे, मस्टायटिस असलेले रोगजंतू दूध, पान पडलेले दूध संस्थेस पुरवठा करू नये, जेणेकरून संस्थेचे नुकसान होणार नाही याची काळजी तुम्ही व आम्ही सर्व मंडळींनी घेतली पाहिजे। व्यवस्थापन, आपल्या संस्थेचे सचिव व इतर कर्मचारी वर्गाचे संचालक मंडळांनी ठरवून दिलेले कामकाज योग्य व चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे चालू आहे। संस्थेचे गमक म्हणजे सेवाभावी सेवक वर्ग होय। संस्थेचा वाढत चाललेला व्याप व योजलेले संकल्प व त्यामुळे संस्थेचा व्यवहारात एकसूत्रीपणा व एकत्रीकरण घडवून आणण्यासाठी आमच्या संस्थेचे संचालक मंडळ व सेवक वर्गाने परिश्रम घेतले आहेत। तसेच संस्थेच्या दूध उत्पादकांना त्यांची दूध बिले, दर्जेदार पशुखाद्य, ज्या त्या दूध बिलापोटी गरज भासल्यास लागणारा ऍडव्हान्स रक्कम विनाविलंब तात्काळ स्वरूपामध्ये संस्था देत आहे। संस्थेचे सर्व कामकाज कॉम्प्युटर मार्फत बिनचूकपणे चालू आहे। एखाद्या अनुदानाने चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करून दिली जाते व अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी तत्परतेने घेतली जाते। संस्थेने दिलेल्या सेवा व सुविधा, संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा 100% पुरविण्याचा संस्था प्रयत्न
केला जातो। त्यामध्ये वासरू संगोपन योजना असेल, स्पेशल विजिट फी, शाळू मालदाटी शाळू बियाणे, वेळती चापकटर, हत्तीगाव बियाणे, लाल कोरकत लस, कुत्रे चावलेली लस, मिनरल मिक्सचर, रक्त तपासणी, किसान विमा योजना, गोबर गॅस, मुक्त निवारा कोटा, प्रथम उपचार औषधे, मिल्किंग मशीन अनुदान इत्यादी सेवेचा समावेश असून संस्थेने किसान विमा पॉलिसीमधून चालू आर्थिक वर्षात 3,60,000 रुपये किसान 3,60,000 व आतापर्यंत 13,20,000 रुपये जनावर मयत विमा रक्कम अदा केली आहे। तसेच संस्थेने दूध उत्पादकांची विमा पॉलिसी उतरून चालू आर्थिक वर्षात 67,000 रुपये व आजपर्यंत अपघाती विमा 3,20,000 रुपये व सभासद मृत्यू क्लेम 1,80,000 रुपये दिला आहे। संस्थेकडून आपल्याला मार्गदर्शन सूचना, धारा काढताना सकाळ व सायंकाळच्या धारेमधील अंतर मर्यादा एकच असावी। उदाहरणार्थ सकाळी 7 असेल तर संध्याकाळी 7 हेच अंतर असावे। दूध उत्पादकांनी दर्जेदार पशुखाद्यासोबत दररोज 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर, आठवड्यातून एकदा 50 ग्रॅम खायचा सोडा व दररोज 50 ग्रॅम मीठ द्यावे। तसेच 3 महिन्याला जंताचे औषध द्यावे। दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना शक्य असेल तर कुट्टी मशीन मार्फत कुट्टी खायला द्यावी। शक्य नसल्यास वेळतीने बारीक काप करून चारा द्यावा। वैरण 2 ते 3 वेळेस देण्यात यावी व पाणी दिवसातून 3-4 वेळेला भरपूर द्यावे। जनावर माझावर आल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्याने भरवावे। उत्पादकांचे जनावर आजारी पडल्यास संस्थेशी संपर्क साधून गोकुळ दूध संघामार्फत स्पेशल विजिट फी माफक दरामध्ये करून घ्यावी। आपले जनावर आजारी पडू नये यासाठी त्याला संतुलित आहार देऊन काळजी घ्यावी। भेटी सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक श्री सुजित मिंचेकर साहेब, माजी आमदार अमर माडिक साहेब, गोकुळच्या संचालिका शौमिका माडिक वहिनी, संचालक श्री मुरलीधर जाधव साहेब, विश्वासराव इंगोले साहेब, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी साहेब, केडीसीसी बँकेचे शाखा अधिकारी, जय भवानी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मॅनेजर व कर्मचारी स्टाफ, अष्टविनायक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मौजे वडगावचे चेअरमन व कर्मचारी स्टाफ, गावामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी संस्थेला भेटी देऊन मार्गदर्शन केले। अहवाल सालामध्ये वरील सर्व प्रगती पाहता आपण गरीब व शेतमजूर यांच्या आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक व आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत असल्याचे आपल्या लक्षात येईल। संस्थेचे सभापती व संचालक मंडळाने व कर्मचारी वर्गाने संस्थेचे काम उत्तम होण्यासाठी जे कष्ट घेतले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार। दूध उत्पादक हा संस्थेचा कणा आहे आणि त्याच्या जीवावर संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे। दूध उत्पादकांनी संस्थेत चांगल्या प्रतीचे निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा ही फक्त माफक अपेक्षा संस्थेकडून। आपल्या संस्थेचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्याचप्रमाणे दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झालेला आम्हाला पाहावायचा आहे। ज्या निकोप अवस्थेतून संस्था मार्गक्रमण करीत आता ती सक्षम होणे याचे खरे गमक हे आपण सर्व दूध उत्पादक सभासद आहात। आपल्या सर्वांचे सक्रिय सहाय्य, संचालक मंडळाचा चिकाटीपणा व सेवक वर्गाची कार्यक्षमता यावर ही संस्था अवलंबून आहे हे विसरता येणार नाही। आपण सर्वांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही सर्वांचे सहकार्याने पूर्ण करीत आहोत। साहजिकच या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवत असताना कोणाच्या जरी भावना दुखावल्या असतील तरी त्या परिस्थितीनुसार समजून घ्याव्यात। सहकारामध्ये स्पर्धा असावी पण कटुता नसावी। यापुढे आपण सद्भावनेने सहकार्य देऊन जीवनाद्वारे प्रगती होण्यास चालना द्यावी। जय सरकार। नोटीस वाचन करणे व मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे। व्यावसायिक संस्था मर्यादित मौजे वडगाव सन 2023-24 या सहकार वर्षाकरिता आपल्या संस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 29/9/2024 रोजी 11:30 महादेव मंदिर येथे होत आहे। या ठिकाणी सभेपुढील विषय आहेत। मागील 1 नंबर माननीय अध्यक्ष यांची निवड करणे, विषय नंबर 2 चालू साधारण सभेचे नोटीस वाचन करणे व मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, विषय नंबर 3 सन 2023-24 सालचा अहवाल ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून कायम करणे, विषय नंबर 4 सन 2023-24 अखेर दूध संकलन घटवाढ पत्रकास मंजुरी देणे, विषय नंबर 5 सन 2024-25 सालचे अंदाजपत्रक वाचून सन 2023-24 सालामध्ये बजेटपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, विषय नंबर 6
सन 2024-25 सालासाठी वैधानिक लेखा परीक्षकांची नेमणूक करणे. विषय नंबर 7 सन 2024-25 सालचे इथं जरा चूक झाली, मिस्टेक झाली. सन 2023-24 सालचे पाहिजे होतं, 24-25 झाले. सन 2023-24 सालचे शासकीय लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे. विषय नंबर 8 पोट नियम दुरुस्ती करण्याबाबत आणि विषय नंबर 9 माननीय अध्यक्ष सो यांच्या परवानगीने आजच्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. ही सभेची आजची नोटीस आहे. वार्षिक 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा 8/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता महादेव मंदिर या ठिकाणी बोलवण्यात आली. त्यामध्ये विषय होते माननीय विषय नंबर 1 माननीय अध्यक्ष सो यांची निवड करणे. विषय नंबर 2 चालू साधारण सभेची नोटीस वाचून मागील सभेचा वृत्तांत वाचून मंजुरी घेणे. विषय नंबर 3 सन 2022-23 सालचा अहवाल ताळेबंद नफा-तोटा पत्रक वाचून मंजुरी घेणे. विषय नंबर 4 होता सन 2022-23 अखेर दूध संकलन घटवाड पत्रकास मंजुरी घेणे. विषय नंबर 5 2022-23 सालचे अंदाजपत्रक वाचून सन 22-23 सालामध्ये बजेटपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. विषय नंबर 6 सन 2024-25 सालासाठी 23-24 सालासाठी वैधानिक लेखा परीक्षकांची नेमणूक करणे. विषय नंबर 7 होता सन 2023-24 सालचे शासकीय लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे. विषय नंबर 9 माननीय अध्यक्ष सो यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. 23-24 सालचा अहवाल ताळेबंद नफा-तोटा पत्रक वाचून कायम करणे. पत्रक वाचतो डायरेक्टर आहे पत्रक नंबर 2 ताळेबंद बघा सगळ्यांनी ताळेबंद म्हणून शब्दात विचारा विषयाप्रमाणे जाऊया. सगळं मंजूर आहे. विषय नंबर 4 दूध संकलन घटवाड पत्रकास मंजुरी देणे. म्हैशीचे दूध संकलन केलेलं आहे 1,04,079 लिटर 140 मिली. किरकोळ दूध विक्री केलेले आहे 41,352 लिटर 700 मिली. चांगल्या प्रतीचं संघास दूध पुरवठा झालेला आहे 60,489 लिटर 700 मिली. कमी प्रतीचं दूध निघालंय 3,905 लिटर 800 मिली. आणि वर्षामध्ये एकच कॅन वासावर निघालाय 37 लिटरचा. त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 2,287 लिटर 940 मिलीची वाढ मिळालेली आहे म्हैशीला. गाईचं एकूण दूध संकलन आहे 4,51,865 लिटर 860 मिली. त्याच्यामध्ये किरकोळ दूध विक्री केलेली आहे 4,552 लिटर 400 मिली. संघाला चांगल्या प्रतीचं दूध पुरवठा केला 4,51,933 लिटर 600 मिली. 4,949 लिटर दूध कमी प्रत आहे आणि वासाचं आहे 751 लिटर. आणि एकूण वाढ आहे 10,465 लिटर 805 मिली. हे घटवाड पत्रक आहे वार्षिक. नंबर 5 सन 2024-25 सालचे अंदाजपत्रक वाचून सन 2023-24 सालामध्ये बजेटपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. पान नंबर शेवटून पान नंबर काढा. 23-24 सालचे मंजूर बजेट होते. नोकर पगार 3,50,000. प्रत्यक्ष खर्च झालाय 3,58,800. जादा खर्च झालाय 8,800. 24-25 ची मागणी आहे 4 लाख रुपये. साधीलवार छपाई 40,000 मंजूर बजेट होते 49,926 रुपये खर्च झाला. जादा खर्च 9,929. 2024-25 ची मागणी आहे 50,000. या साधीलवार मध्ये कॉम्प्युटर स्टेशनरी छपाई साधीलवार एकच वितरण केलेली. किरकोळ खर्च 15,000चं बजेट होतं 31,273 रुपये खर्च झालाय. 16,273 रुपये जादा खर्च झालाय. 30,000 ची मागणी आहे. प्रवास खर्च 15,000. प्रत्यक्ष खर्च आहे 15,550. जादा खर्च आहे 550. मागणी आहे 20,000. ऑफिस खर्च 15,000. प्रत्यक्ष खर्च 41,138 रुपये. जादा खर्च आहे 26,138 रुपये. मागणी आहे 20,000. आता याच्यामध्ये तफावत तुम्हाला 21,000 ची का दिसत असेल तर संस्था बांधत असताना आपण विकत पाणी घेतलेलं आणि ते पाण्याचं टँकरचं 20,000 रुपये झालं. ते दर इमारतीतून टाकता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते ऑफिस खर्चात 20,000 टाकल्यामुळे तो जादा खर्च दिसतोय. टेलिफोन खर्च 4,000 रुपये बजेट होतं 3,600चं व्हाउचर मारलेलं आहे. 400 रुपये कमी खर्च आहे. 4,000 रुपयाची मागणी आहे. झेरॉक्स टायपिंग 8,000 रुपये
प्रत्यक्ष बजेट होतं. प्रत्यक्ष खर्च आहे 4,752, 3,348 रुपये कमी खर्च आहे. मागणी आहे 6,000 रुपये. नोकर बोनस 70,000चं बजेट होतं, 60,000 प्रत्यक्ष खर्च आहे, कमी खर्च आहे 10,000, मागणी आहे 70,000. ऑफिस भाडे 40,000चं बजेट होतं, प्रत्यक्ष खर्च आहे 53,400, ज्यादा खर्च आहे 13,400, मागणी काही नाही. संस्थेची स्वतःची इमारत झाल्यामुळे आता काही भाड्याचा काही प्रश्न नाही. सभा समारंभ 20,000चं बजेट होतं, प्रत्यक्ष खर्च 41,599, ज्यादा खर्च 21,599, मागणी आहे 30,000. जाहिरात 15,000चं बजेट होतं, प्रत्यक्ष खर्च आहे 14,455, कमी खर्च आहे 555, मागणी आहे 15,000. टेस्टिंग खर्च 5,000, प्रत्यक्ष खर्च आहे 2,131, कमी खर्च आहे 2,869, मागणी आहे 5,000. संगणक देखभाल 5,000 रुपये मंजूर बजेट आहे, प्रत्यक्ष खर्च आहे 5,000, परत मागणी आहे 5,000, कमी खर्च नाही, जादा खर्च नाही. अन्न बेसळ परवाना काही नाही. 5 वर्षाचा अन्न बेसळ परवान्याचं पत्रक आहे, त्यामुळे एकाच वर्षी आपण ते खर्च टाकलेला आहे, 4 वर्षे त्याच्यामध्ये काही नाही. कॉम्प्युटर स्टेशनरी 20,000, प्रत्यक्ष खर्च 15,000, कमी खर्च 5,000, मागणी 20,000. नोकर ड्रेस 7,000, प्रत्यक्ष खर्च 2,100 रुपये, कमी खर्च 4,900, मागणी आहे 5,000. दूध उत्पादक प्रोत्साहन 35,000, प्रत्यक्ष खर्च आहे 30,000, कमी खर्च आहे 5,000, मागणी आहे 35,000. जनरल मीटिंग 7,500 रुपये बजेट होतं, 6,566 रुपये प्रत्यक्ष खर्च आहे, 934 रुपये कमी खर्च आहे, मागणी आहे 8,000 रुपये. हे प्रत्यक्ष बजेट, खर्च, कमी जादा खर्च आणि मागणी. डेस्कटॉप कॉम्प्युटर असेल, इमारत असेल, बाकी सगळ्या गोष्टीवर 10% झीज टाकली जाते. झीज आहे. विषय नंबर 6, सन 2024-25 सालासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे. संस्थेकडे 4-5 ऑडिटरांचे अर्ज आलेले आहेत. आता पण एक किशाला आलेला आहे. त्याच्यापैकी एका ऑडिटरांची नेमणूक करणे गरजेचं असतं. त्याला आपल्या जनरल सभेची परवानगी घ्यावी लागते किंवा त्याचे अधिकार संचालक मंडळाला द्यावे लागते. विषय नंबर 7 आहे, सन 2024-25 सालचे शासकीय लेखापरीक्षण अहवाल वाचून कायम करणे. दूध संकलन, नियमित दूध संकलन करून दूध संघास नियमित दूध पुरवठा केला असला तरी दूध संकलनात गत वर्षीपेक्षा भरीव वाढ झालेली दिसून येत आहे. दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. तसेच जुन्या येणे बाकी वसुलीबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे. एकूण संस्थेची सांपत्तिक स्थिती, व्यावहारिक बाजू व संस्थेच्या हिशोबी व दप्तरी कामकाजाचा विचार करता तसेच गुणवत्ता विचार घेता चालू लेखापरीक्षण मुदतीकरिता संस्थेस अवर्ग कायम करण्यात येत आहे. पोट नियम दुरुस्ती करण्याबाबत, त्या पोट नियमामध्ये आता राज्य शासन काय करायला लागले, वेगवेगळ्या संस्थेना अटी हे द्यायला लागले. त्यामुळं काही अनुषंगिक गोष्टीमुळे पोट नियमामध्ये दुरुस्ती करणे भाग आहे. जसं शासन सांगेल त्याप्रमाणे त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी त्यास घ्यावी लागते, म्हणून हा विषय ठेवला आहे, पोट नियम दुरुस्ती करणे. काही गोष्टी असतील अशा सगळ्या कामांसाठी. विषय नंबर 9 आहे, माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. या संदर्भात आणखीन आता काय विषय संपलेले आहेत, विषय पत्रिकेवरचं आणखीन काही कोणाचे प्रश्न असतील काय असतील त्यांनी सांगावं. चेअरमन त्यांना उत्तर देतील. संचालक मंडळ आहे. फरकीच्या बाबतीत काय निर्णय घेतलाय? दुसरी जी संस्था आहे त्या संस्थेचं आता आपण बघतोय सगळं म्हणजे कशी परिस्थिती झाली, वाटोळ झाले. हा नाही काय असेल ते, पण आता आपली तर संस्था प्रगतीकडे वाटचाल आहे. या बाबतीत काय म्हणजे त्या संस्थेला समजा उदाहरणार्थ 2 चला की 3 रुपये दिला किंवा 4 रुपये दिला, काय असेल ते त्यांचं आपण गेल्यावर्षी जे वाटलंय ते हाय तसंच राहायला पाहिजे. ती संस्था काय वाटते जे बाकी वाटलंय त्या पद्धतीने राहायला पाहिजे असं काहीतरी बोला. चेअरमन कलेक्टर आपण देतोय तो गेली 3-4 वर्ष त्या संस्थेने काय केलं की सहकारने त्यांची 25 वर्ष झाली, कुठली निवडणूक आली म्हणून असं वाढीव दिलं. त्या अनुषंगाने आपण पण ते दिलं. पण संस्थेचा जो काही डिव्हिडंड आहे किंवा जो तुम्हाला फरक द्यायचा आहे तो संस्थेच्या नफातोट्या अवलंबून असतोय आणि आमची संस्था सुस्थितीत आहे. त्यामुळे त्यांच्याशी कम्पेअर करून काय द्यायचा आपला विषय नाही. जे आपल्याला अफोर्डेबल आहे ते आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आणि नेहमीप्रमाणे उत्पादकाचं नुकसान करून आम्ही काय सांगतो तुम्हाला की इथं काय दुसरा काय उद्योग करणे हा विषय डोक्यात नाही. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त येता येईल त्यासाठी प्रयत्न करा. संगणकाचं तुम्ही 5,000 काय लिहिलंय नाही, ते संगणकाला जायचं तर एकतर वेळ लागतोय, ती संध्याकाळी घोळ असतोय, त्याचा पण प्रश्न मिटवा. ते 5,000 रुपयाचे आहेत की नाही, ते देखभाल दृष्टीचं आहेत. नवीन जे बसवलंय की नाही, नवीन जे बसवलंय तर सिस्टीमला थोडं डिले व्हायला, त्यामुळे आम्हाला पण प्रॉब्लेम आहे. रोज दिलं जाईल हाय त्यासाठी माणूस बरोबर आहे. काय होते, समजा लोड झालं तर सगळं बिन सगळं मान्य आहे, पण काय होतंय त्याची सिस्टीम आहे तर द्यायला पाहिजे. ते जे मशीन आहे की नाही आपण एसएनएम करतोय त्याची सायकल पूर्ण व्हायला जेवढं टाइम लागतो तेवढं तर द्यायला पाहिजे नको. ते जर नाही झालं ते नाही सायकल सगळी टेम्पोच्या पाठीमागे सगळे लोक एकदम आल्यामुळे गडबड होत्या. पण प्रॉब्लेम काय आहे, त्या एसएनएफ मशीन आहे त्याला ठराविक वेळ जो आहे ते एसएनएफ त्यातनं पास व्हायला वेळ द्यायला लागते. बोलवायचं आहे सिस्टम काय लागलं तर कार्ड बीड बदलायचं डिसिजन आहे. पण आजच्या डेटला जे आहे त्याला लोकांनी पण थोडं कॉपरेट करायला पाहिजे. कारण कसं होतंय वेळेत सगळे एकदम आला सांग तर आपण ते कसं करणार, गोंधळ होणारच आहे. सगळं सगळेच करतोय, आम्ही कोण काय गडबड करत नाही. अडचण काय होते सांगतो तुला, 9 वाजेपर्यंत उत्पादक खूप कमी असतात. 9 वाजेनंतर लोड चालू होते. आम्हाला बी कळते लांब नाही येतात, एकत्र थोडंफार सगळं आहे. मग त्या अनुषंगाने काम चालू वाढवून घ्या फ्युचर टायमिंग वाढवायचं ते वाढवून घ्या. मशीन घेतले, कागदपत्र मी संस्थेकडे सगळी पोच केली होती. संस्थेनं कागदपत्र घालायला लागले मला सांगितलं नंतर. त्यानंतर त्या परत विषयच घेतला ना मी. ते 2 ते 3 वेळा मी अण्णांना विचारलं पण होतं. तुझी वाउचर करून 5,000 रुपये त्या ह्याच्यात वजा केले की कशात बाकीच्या ह्याच्यात त्याला जुलैप्रमाणे तुम्ही सांगितलं नाही. ते चेक करून घे. चेक करून 5,000 आणि कोणाचं काय आहे आपल्या दूध वाढ जो व्हायला पाहिजे. बरोबर. दूध संकलनात घट व्हायला असं नाही. काय होत सांग तुमचं काय म्हणणं काय आलंय त्याला काय कारण नाही. घटीचा विषय कसा असतो माहितीये काय, आम्ही जे आहे जी मशिनरी आपण जी ठेवली ती संघाशी कनेक्टेड आहे. समजा आपण इथे संकलन केलं आणि तिथे गेल्यावर समजा काय फरक पडला असला, काट्यात पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत फरक पडू शकतोय. मग आपल्या संस्थेला आपलंच सांगालोय, आपण समजा इथे 100 लिटर संकलन केलं आणि त्यांच्या काट्यात तिथे डॉकवर गेल्या वजन केलं तर समजा 99 झालं तर ते 1 लिटर तू ती मान्य करत नाही ना. दूध उत्पादन वाढले गेले त्यामध्ये घट व्हायला ते का व्हायला कारण किती झाले काय नाही. आता आमचं 2,000 आहे की 29 झालं 100 घट का आता जनावर आता जनावर गाभण आहेत सगळे. आता दिवाळीनंतर ह्या गोष्टी असतात प्लस मायनस होते. कोणाचं काय विषय असतात, कोणतरी जाते कोणतरी येते, ह्या गोष्टी चालू राहणार प्लस मायनस होत राहते. पण सरासरी जर बघितली तर गेल्या वर्षीपेक्षा आपल्या दूध संकलनामध्ये दरवर्षी वाढच होत आहे, कमी नाही आहे त्याच्यामध्ये. घटीचा काही विषय नाही. दरवर्षी आवरेज मी मागास सांगितलं 1523 लिटर संकलन ह्या वर्षी आवरेज आहे. हे आवाज आला नाही आपलं संकलन आहे विद्यार्थ्यांना आले तुम्ही लक्ष ठेवा काय. हा लक्ष आहे की रोज आम्ही जात्रेशी बघतोय त्याचा काही विषय नाही. दूध इकडे तिकडे जाणं हा विषय काय आमच्या अखत्यारीतला नाही, हा विषय नाही. आम्ही मॅक्सिमम सेवा द्यायचा प्रयत्न करतोय. त्यात पण काय गोष्टी असतात त्याला आपण थांबवू शकत नाही. काय करणार, सगळं लोकांची सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. का वाढलं आता बघा त्या गोष्टी न बोललेलं बघ, हे गाव लेवलला स्थानिक बऱ्याच गोष्टी असतात त्या विषयावर जनतेसाठी चर्चा करू असा विषय नाही. तो पुरवठा करतात म्हशीचं आणि गाईचं आपण मला काय म्हणायचं काय म्हणजे तुम्हाला तक्रार केली बरोबर माझी प्रॉब्लेम होता. तुम्ही काही आमचा म्हणून होतं तानावर मला काय तुम्ही चुकलं केली नाही. कशाचं फॅटच्या नेसलेमची बर मला प्रॉब्लेम तुला सांगितलं होतो ह्यांना बोलवतो तुम्ही ना माझा ऐका बोल मला काढतो जे काय तुम्हाला म्हणलं तर मला माझं असं नाही सगळ्यांना तुम्ही हे वाले की नाही तिथे गेल्यापासून त्या गेट पासून फॅटचा नेसलेमचा प्रॉब्लेम आहे पण 2-3 म्हणलं बरोबर. त्यानंतर तुम्ही मी त्या मला अंदाज झालं त्यावेळी मला माहिती आहे मला काय म्हणायचं
आम्ही काय जास्त कुठे मागितलं का जे आमचं आहे ते आम्हाला नाही पण त्याच्यानंतर तुझी तक्रार लगेच करेक्शन केलेलं आहे आपण त्या पिढीला ते आमचं जे एसटी मध्ये आता आम्ही तुमच्याकडे 25 सकाळच्या 55 लिटर घालायचं बरोबर आहे. जर आमचं जसं मध्ये प्रत्येक लिटर पाठवून 3 लिटरचा रुपयांचा आमचा फरक पडला ते आम्ही कुठं भरून काढायचं. पण असं काय सांगतो एक माझं शंका आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो दीपकचा विषय असा नाही संस्थेच्या काट्याच्या आणि मशीनच्या बाबतीत एसएलएफ किंवा फॅट कुणाची पण तक्रार असली तर जनरल साहेबांना विचारलं पाहिजे असा काय विषय नाही. ज्या दिवशी ज्याची तक्रार येईल लगेच आम्हाला सांगते मशीनला बोलवून घे करेक्शन व्हायला पाहिजे आहे. तिथं बल्ब फिलिंग सेंटर आहे संघाचं त्याप्रमाणे मशीन लगेच करून घेतोय आम्ही त्याच्यामध्ये अजिबात आम्ही वेळ पण घालवत नाही काय नाही त्याच्यामुळे भरपूर तापलं काय मी काय म्हणतो मला एसएलएफ तर एवढा खाली आलता कारण आमचं तर माझं मागचं पूर्ण काढायचं तर त्याच्या 8 दिवसात माझा एसएलएफ आला असला मसरांचं पण खाण्यापिणं फरक त्यावेळी काय केलं तुमची तोटा केला नाही त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीचं जे हे एसएलएफ होतं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये भरलेलं आहे. सगळ्यांना माझ्या एकट्याचं तेच की तुमचा गोष्ट होणार नाही याची काळजी आम्ही घेतली. या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्या हातात नाहीत आपल्या माणसांच्या पण हातात नाही. काय त्रुटी आहे बघ त्या इलेक्ट्रॉनिकच्या ह्याच्यामुळे काय त्रुटी झाल्या असतील तरी पण त्या आम्ही ज्या त्यावेळी करेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या पण काही सूचना असल्या कधीही म्हणजे तुम्हाला 100% मी काय सांगतोय की तुम्हाला त्या 2 मशीन किंवा वजन काटा ह्याच्याबद्दल कुणाची पण काय पण तक्रार असली तुम्ही लगेच संचालक मंडळाला किंवा अंगात सांगा आम्ही लगेच ऍक्शन घेतोय आजपर्यंत. बघा आता मी 3 दिवस झालं वजन करावं अर्धा लिटरचा 700 मिलीचा फरकच पडतोय. आता बघ सकाळी फोन करता तू याला आता काटावाला हे झालं की तू हे करायचं बघा नाही तू पाहिजे सांगणार थांब तू गेला नाही ते पण कन्फर्म करा. आम्ही ऐकून आम्ही जनावरांचं रोज दूध काढतोय दूध किती येतंय आणि दूध किती व्हायला पाहिजे एवढा अंदाज आपण परफेक्ट आता त्यातला आलाय मान्य आहे. कसं आहे त्यात फरक पडायला आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरच आहे तुमचं 1% सुद्धा नुकसान म्हणजे एक काळजी मी करतोय त्यात पण जर मशीन काय होतं सुद्धा ती करेक्टिव्ह करतोय. आता सुद्धा सकाळी तुम्ही तक्रार आल्याबरोबर त्याला फोन केला रविवार असून पण त्याला यायला सांगितलं बोलून घ्या ऐकून घ्या पहिल्या दिवशी निघाली कमी असले तर आम्ही प्रत्येक तोटा झाला पण आम्हाला ते करणार कसं हे लक्षात आलं तर मी करेक्टिव्ह करणार ना. सांगितलं पण करणार ना की बाबा असं तुम्ही करेक्शन करणार काय ते लक्षात आल्यावर परीक्षा करतोय की दीपक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होती रात्री 9:15 त्या दिवशी संध्याकाळी माणूस येऊन आपले मशीन दुरुस्त करून गेला फॅटचं मशीन तुम्हाला माहिती आहे आज सकाळी तक्रार आज रविवार असून पण त्याला यायला त्यातनं पण संघाचे इथं मशीन आहेत कामधेनूमध्ये आतल्या बाजूला मशीन आहेत संघाचे काय वाटलं तर लगेच तिथं जाऊन काढून देतोय. त्यातनं पण तेच म्हणतोय आम्ही काय करेक्शन असलं काय एखादं हे झालं असलं तरी पण माणूस आपण बोलवला आहे त्यातलं काय कोणाची शंका असलं तर आम्ही बोलवतो. माझा एक प्रश्न आहे किंवा ते बघायला मशीन येतोय आपण वजन काढा तपासायला ते सरकारी येतोय का खाजगी येतोय? सरकारी त्याचं आपल्याला प्रमाणपत्र आहे कसं असतंय घेऊन सुद्धा करतोय कॅलिब्रेशन करून घेतोय दरवर्षी. काय सांगतो तुम्हाला मी जे बोलवलं ती माहिती बोलवतो ज्यावेळी वजन काढा करतोय तेव्हा तो 50% त्याच्यावर माप टाकतोय की सगळं मापाचं करेक्शन करून घेतोय. ते प्लेट आहे की नाही प्लेट ते प्लेटच्या खाली बुशिंग ऐका की प्लेटच्या खाली बुशिंग असते त्या प्लेटच्या खाली त्यावरनं आदळून काढून ते बुशिंग झिजलेले असतात मग ते झिजल्यानंतर त्याचा फरक पडत असतो आम्ही लगेच त्याला बोलवतो. किती महिन्यांपासून फरक पडायला लागला की बोलवतोय मग कसं करणार मागच्या महिन्यात 3 वेळा मागच्या महिन्यामध्ये तरी पण फरक पडायला लागला म्हणजे आणि बोलवायला पाहिजे. दूध वाढ मध्ये ते कळावे कसं होतंय दूध वाढ पण येत नाही आणि तुम्ही म्हणताय कमी पण होत नाही मग ते इतकं कमी झालं तर आम्हाला वाढ यायला पाहिजे ती वाढ पण येत. दूध घटवाढचा विषय आपण चालू आहे आपला घटवाढ नाही वजनाचं ऐका वजनाचं सांगतोय आता मगाशी घटवाढ पत्रक आपण वाचलं
गडबडून वाचलं का नाही समजा यदा कदाचित तुमचं दूध जास्त आहे पण कमी आलं संघाकडं ज्यादा काय म्हणतो तुम्ही ज्यादा समजा अनिकेचं दूध भरले 5 लिटर आणि ते संघाकडनं आलं 5,200 म्हणजे 200 मिली त्याचं वाढलं तर घटवाट पत्रक जे आहे ते आम्ही तुम्हाला त्या वाढीमध्ये सगळं दाखवलेलं आहे. काय म्हणतो लक्षात घ्या संस्था यात काही फेरफार करत नाही किंवा काही करत नाही. जे वाढ येते तुमचा नजर चुकीने आज बघितलंच नाही आता याचं झालं नजर चुकीने झाला किंवा दररोज तक्रार केली म्हणून बघितलं मग 500 मिलीचा 200 मिलीचा किंवा काय फरक पडला त्यानंतर त्या दरम्यानच्या काळात जी वाढ आली ती संस्थेला आली ती संस्थेला तुमच्यासमोर ठेवली आहे. त्यात काय घटवाट पत्रकमध्ये दरवाढी काय केलेलं आहे जी प्रत्यक्ष वाढ आलेली आहे ती तुम्हाला समोर ठेवली असेल त्यामुळे काही शंका आहे असं नाही दूध उत्पादक नुकसान नाही 1 लिटर दूध घालणाऱ्याला त्याच प्रमाणात त्याचं थोडं बिल मिळणार 10 लिटर घालणाऱ्याला त्याच्याच प्रमाणात नफा मिळणार आपण सगळ्यांना समान त्या पद्धती वाटते घेऊन विकत केले धंदा परवडत नाही माझा ऐका जे तुम्ही काय सांगाल तुम्हाला जे तुमचं आहे ते तुमचं कुणी घेऊ शकत समजा वाढ आली आता वाढ आली समजा वाढ आली आले ना वाढ दाखवली की आलेली वाढ तुम्हाला सगळ्या समोर ठेवली आज फक्त काय समजा 30 लिटर होतंय किंवा 32 लिटर होतंय तर समजा ते 29 लिटर झाला वरचे 3 लिटर तुम्ही कोणाला विचारणार ऐका 3 लिटर विचारायचं 3 लिटर संस्थेला वाढ आली तुमचं गेलं म्हणजे संस्थेला येणार होतो गेल्या आधीच काय वेळेला सांगतो तुला संस्था ह्याला पद्धती काय शेवटी त्याच्यावर विषय आला त्यावर चेक केलं असं पण केलं संघात तर वाढायला पाहिजे सागरच्या काट्यावर मी वजन केलं सागरच्या काट्यावर वरते 30 लिटर 300 मिली आणि तुमच्या काट्यावर वरते 29 लिटर 600 मिली झालं का 600 मिली काहीतरी झालं म्हणून सकाळी तुम्ही तक्रार आल्यावर त्याला आज जवळ असताना पण यायला सांगितले कारण सांगण्याचा उद्देश काय जे समोर आपण सगळं ठेवलेलं आहे तुमच्या घटवापत्र असेल खर्चाबद्दल असेल करून घेतोय माणूस काय बघूया तुमच्यातली 4 जण या तिथे बघा आता काय करूया ते माणूस येणार आहे तेव्हा करेक्शन तर करून मध्ये जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे म्हैस व गाय दूध उत्पादकांना खालीलप्रमाणे बक्षीस देत आहेत ते त्यांनी स्वीकारावे. म्हैस प्रथम क्रमांकाला आहे भरत श्रीकृष्ण बंडकर 4159 लिटर 390 मिली. एकच पाण्याची कितीची पुढं आहे ती पहिल्यांदा दूध उत्पन्न आहे आभार मानतो आणि आजची सभा